राज्यभरातील शेतकऱ्यांसह नागरिकांना दमदार अशा पावसाची अर्थातच मान्सूनची आस लागलेली आहे. मात्र अद्यापही मान्सून राज्यभरामध्ये सक्रिय न झाल्याचे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच हवामानाचा काय अंदाज आहे हे जाणून घेण्यासाठी हवामान तज्ज्ञ SD सानप सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, खरं तर गतवर्षी मे महिन्यातच अगदी दमदार अशी मान्सूननी हजेरी लावलेली होती. मात्र आता 16 जून उजाडलेला आहे. मात्र अद्यापही राज्यभरात सर्वदूर मान्सूनचं कुठलंही चिन्ह दिसत नाहीत. काय कारण आहे? राईट. हां, जसं तुम्ही म्हणालात की मागच्या वर्षी मान्सून महाराष्ट्रामध्ये लवकर पोचला होता आणि त्यावेळीसुद्धा 26 मेलाच तो महाराष्ट्रामध्ये आला होता. पण त्यानंतर जवळजवळ 10 ते 15 दिवस पुढच्या प्रवासासाठी त्याला लागले होते. म्हणजे तो मुंबई पुण्यापर्यंत तो आला होता 26 मेला. नंतर वेळ लागला होता. पण मागच्या वर्षीच्या कंडिशन्स कम्प्लिटली वेगळ्या होत्या आणि या वर्षीच्या कंडिशन्स वेगळ्या आहेत. 8 जूनला तो तळकोकणामध्ये आला आणि त्यानंतर पुढं सरकलेला आपल्याला दिसत नाहीत. आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे मान्सून पुढं सरकणं म्हणजे काय, तर कोकण किनारपट्टीसह पूर्वेकडचा जो इंटेरियर प्लेन एरियाज आहे, ज्यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येतो, त्या ठिकाणी सुद्धा पाऊस होणं गरजेचं असतं. आणि मग मान्सून पश्चिमेकडनं पूर्वेकडं मान्सूनची रेषा जी आहे ती ओढली जाते किंवा ती त्या प्रकारे तो पुढे जातो. आता कंडिशन्स अशी आहे की उत्तरेकडनं येणारे जे कोरडे वारे आहेत त्यांचं प्रमाण हवेतील 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर वाढलेलं आहे आणि त्यामुळं मान्सूनचे जे मोसमी वारे आहे किंवा साऊथ वेस्टर्ली विंड्स आहेत त्यांना ते खालच्या बाजूने दाबत आहेत किंवा त्यांना त्यांच्या मान्सूनच्या प्रवासामध्ये ते अडथळा निर्माण करत आहेत. आणि या परिस्थितीमध्ये आपल्याकडं पाऊस पडताना दिसत नाही. त्याचबरोबर ढगनिर्मितीसुद्धा खूप कमी होताना दिसते. सर, खरं तर अल निनो सक्रिय झालेला आहे अशी सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे साहजिकच यावर्षी दरवर्षीच्या तुलनेमध्ये जे पर्जन्यमान होणार आहे ते कमी होणार आहे. नक्की खरं तर एल निनो सक्रिय झालेला आहे का आणि याचे काय परिणाम सध्या राज्यभरात आपल्याला पाहायला मिळणार आहेत? येस, एल निनो हा पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये सक्रिय झालेला आहे आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये, येणाऱ्या 3 ते 4 महिन्यांमध्ये त्याची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्याकडं मान्सूनचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा कमी पडण्याचे चान्सेस आहेत. आणि भारतीय हवामान विभागाने आपल्या दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाजामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की ह्या वर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरीच्या 90% इतकाच पडण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती असण्याचे चान्सेस यावर्षी आहेत. सर, राज्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस आहे ते बहुतांश ठिकाणी अगदी जोरदारपणे बरसलेला होता आणि साहजिकच यामुळं मराठवाड्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी म्हणजे पेरणी केली आणि आता त्यांना एका मोठ्या परिणामाला सामोरे जावेच लागले. सध्या सुद्धा शेतकरी आता खरे तर ढगाकडे आस लावून बसलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली किंवा आता जी काही प्रमाणात जर पाऊस पडला तर अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला असेल? फर्स्ट ऑफ ऑल, पहिली गोष्ट म्हणजे की त्या बेसिसवर पेरणी करणं एक चुकीचाच निर्णय आहे असं मी म्हणेल. कारण जो काही मागच्या आठवड्यात किंवा त्याच्या आधी जो पाऊस पडत होता तो पूर्वमोसमी पाऊस होता आणि वादळी पाऊस होता. तो सर्वदूर नव्हता. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला, परंतु तो काही तालुक्यांमध्ये, काही गावांमध्ये पडला. दुसऱ्या गावात किंवा दुसऱ्या तालुक्यात पडलेला दिसून आलेला नाही आहे. आणि त्या बेसिसवर जर पेरणी झालेली असेल तर हे डिफिकल्ट किंवा सिच्युएशन आहे या मोमेंटमध्ये. आणि जर पेरणी झालेली असेल तर शेतकऱ्यांकडं जर इरिगेशनची फॅसिलिटी असेल तर ते इरिगेट करणं गरजेचं आहे. नसेल तर मग मला असं वाटतं की राज्य शासनाकडनं ज्या काही सूचना येत आहेत त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. आणि ह्या बेसिसवर आत्तासुद्धा काही ठिकाणी आपल्याला वादळी पाऊस पडताना दिसतोय. तर या बेसिसवर शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं मी म्हणेल. आणि त्याचबरोबर राज्य शासन किंवा कृषी विभागाकडनं ज्या काही सूचना येत आहेत किंवा जे काही सांगितलं जात आहे पेरणी संदर्भात त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सर, खरं तर काही स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ जे आहेत ते एक अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे की 15 जूनपर्यंत नदी नाले किंवा ओढे सर्व एक होतील, एवढा दमदार पाऊस पडेल असं शेतकऱ्यांना सांगितलं होतं. आणि साहजिकच खरं तर जो ग्रामीण भागातला भोळाबाबडा शेतकरी असतो तो त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, पेरणी करतो. खरं तर अशांसाठी तुम्ही काय सल्ला दिला? एक अधिकृत तुम्ही हवामान तज्ज्ञ आहात, सध्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे की मान्सून किंवा पावसाचा जो अंदाज आहे तो 3 ते 5 दिवसांसाठीचा जो अंदाज असतो त्यामध्ये ॲक्युरसी असते. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या अंदाजामध्ये त्रुटी येतात किंवा एरर वाढत जातात. त्यामुळं 3 ते 5 दिवसांपेक्षा जर अंदाज कोणी सांगत
मला असं वाटतं की त्याकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शास्त्रीयदृष्ट्या किंवा कोणते फॅक्टर्स मान्सूनसाठी किंवा मान्सूनच्या पावसासाठी इम्पॉर्टंट आहे त्याचं सर्व अनालिसिस करून भारतीय हवामान विभाग अंदाज देतं. त्याचबरोबर आपल्याकडे अद्ययावत मॉडेल्स आहेत, सॅटेलाईट्स आहेत, रडार्स आहेत. तर त्यामुळं आपण जो अंदाज देतो तो 3 ते 5 दिवसांसाठी देतो आणि त्यामध्ये क्लॅरिटी सहित दिला जातो. तर माझं असं मत आहे की भारतीय हवामान विभागाकडून दिला जाणारा अंदाज आहे तो वेळोवेळी बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आमचं मेघदूत नावाचं ॲप आहे ते तुम्ही वापरू शकतात किंवा मौसम नावाचं ॲप आहे ज्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही सर्व माहिती मिळेल. आणि कोणी जर अशा प्रकारचे दावे करत असेल की 8-10 दिवसांनी खूप जास्त पाऊस पडणार आहे किंवा नदी नाले वाहतील वगैरे, तर मला असं वाटतं की त्याकडे दुर्लक्ष करून येणाऱ्या 3 ते 5 दिवसांचा अंदाज जो दिला जातो आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि शेतीविषयी जे नियोजन आहे तुमचं किंवा शेतीविषयी पेरणी किंवा शेतीविषयी जे काही नियोजन असेल त्यासाठी राज्य शासन, कृषी विभाग, त्याचबरोबर पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून दिला जाणारा पावसाचा अंदाज 3 ते 5 दिवसांसाठी तो बघणं गरजेचं आहे. ना की येणाऱ्या 5-7 किंवा 15-20 दिवसांचा अंदाज तुम्ही लक्षात घेऊन आत्ताच जर काही पेरणी करत असाल तर नक्कीच त्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं असं मी म्हणेन. सर, साधारण आता पुढच्या काही दिवसांसाठी पुणे शहरासह राज्यभरातलं मान्सूनच्या संदर्भात किंवा पावसाच्या संदर्भातलं काय चित्र असेल? जसं मी सांगितलं की 4 ते 5 दिवसांचा अंदाज जो आहे त्यामध्ये ॲक्युरसी असते आणि त्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये एरर्स जास्त वाढत जातात. त्यामुळे येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये आता तरी एकंदरीत असं दिसतंय की मान्सून ज्या आता तळ कोकणात आहे तिथून पुढे सरकण्यासाठी कोणतीही अनुकूल परिस्थिती नाही आहे. त्यामुळं मान्सून पुढे सरकण्यासाठी आता आपण कोणती सिस्टम पण तयार होताना दिसत नाही. त्यामुळं पाऊस जरी झाला तो फक्त पूर्व मोसमी पाऊस किंवा वादळी पाऊस असणार आहे. मान्सून पुढे सरकण्यासाठी येणारे 4 ते 5 दिवस तरी अनुकूल नाही आहेत असं मी म्हणेल. तळ कोकणापर्यंत पोहोचलेला मान्सून पुढे सरकण्यासाठी अद्यापही कुठलीही अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळं साहजिकच आणखी पुढील काही दिवस नागरिकांना, शेतकऱ्यांना मान्सूनच्या प्रतीक्षेतच थांबावं लागेल, अशी प्रतिक्रिया जी आहे ती हवामान तज्ज्ञ SD स्थानप यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन चरणसोबत लक्ष्मण जाधव, TUNIN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.